अधिवेशन संपलेलं आहे तर त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे संकेत आहेत। आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील। लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता पण सगळ्यात मोठ्या पक्षाला मान दिला होता, तसं काही घडेल। दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेते पदासाठी संख्या लागते। विरोधी पक्षाची संख्या चिंताजनक आहे। विधानसभा अध्यक्ष त्याचा अभ्यास करतील। एकनाथ शिंदेंचं सभागृहामध्ये वक्तव्य आहे। विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे, तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। तर विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजा, जयंत पाटलांचं आवाहन। तुम्ही तिघांनी एवढे मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे। त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे अधिक जागा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आठवणीस काँग्रेसनं 50-60 वर्षात का ठेवली नाही? पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सुरू केलाय। काँग्रेसनं मात्र 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं होतं। शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा। पुन्हा येणार म्हणणारे 5 वर्षांनी पुन्हा आलेत आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल आज भाषणातून दिसलाय। जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला आहे। मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते। 5 वर्षाच्या कालखंडात त्यांनी एक आमूलाग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला। शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम आहेत। TV9 ला दिलेल्या सूत्रांची माहिती आहे तर काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नसल्याची माहिती आहे। खाते वाटपावरचा घोळ अजूनही कायम आहे। 3 ते 4 दिवसामध्ये मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिंदेंच्या वाट्याला जाणार आहेत। सूत्रांची माहिती आहे।